हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. रोज रोज तीच बोरिंग डाळ खाऊन कंटाळला असाल तर मग आज आपण बनवूयात मस्त टेस्टी आणि पौष्टिक डाळ. कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. तुम्ही तूप पण टाकू शकता. तुपाने आणखीन टेस्ट येईल डाळीला. आणि मोहरी टाकलेली आहे 1 टीस्पून. मोहरी मस्त तडतडली की कढीपत्ता टाकूयात. लगेच आपण कांदा टाकूयात फ्राय करायला. चॉप केलेला इथे मी 1 कांदा घेतलेला आहे चॉप करून. आणि कांदा लवकर लाल होण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकूयात. आता मी ते फोडणीसाठी घेतलेले आहे लसूण आणि मिरची. लसूण जे आहे ते मी ठेचून घेतलेले आहे छान. ठेचून आणि बारीक चॉप करून घेतलेले आहे. आणि मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चॉप करून. तुम्ही ॲज पर टेस्ट ॲड करू शकता. हळद घेतलेली आहे 2 टीस्पून. छान आपण मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स झालं की ह्यामध्ये मी मूग डाळ टाकलेली आहे. आता ही जी मूग डाळ आहे ना, मी 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती म्हणजे लवकर शिजण्यासाठी. आपण ही गाळून ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊ. थोडीशी फ्राय केली की लगेच ह्यामध्ये आपण पालक टाकूयात. पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि छान कापून घेतलेला आहे. बारीक थोडं कापून घ्या म्हणजे तो लवकर शिजेल. आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून धणेपूड घेतली होती, धणे पावडर. आणि 1 टोमॅटो घेतलेला फाईन चॉप करून. आता हे सगळं छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकूयात. आता कुकरमध्ये तुम्ही अंदाजे पाणी टाका. जास्त पाणी टाकलं तर मग सगळं बाहेर येणार. कारण की पालकलासुद्धा पाणी सुटतं, तर फक्त डाळ शिजेल एवढं पाणी टाका. आता कुकरची लीड लावून आपण याला 3 ते 4 शिट्ट्या घेऊयात. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर डाळ बघू शकता. आता यामध्ये थोडं पाणी टाकून थोडी कन्सिस्टन्सी मेंटेन करूयात. आणि या सुंदर क्लायमेटमध्ये मस्त डाळ भाताचा आनंद घेऊयात. डाळ भातासारखं सुंदर कुठेच नाही आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ट्राय केल्यानंतर रेसिपी तुमची कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.